हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज तुम्ही बघू शकताय की छान सनी डे आहे, पण टेम्परेचर खूप जास्त कमी आहे. आता आज टेम्परेचर आहे -10 आणि विंड पण कमी आहे. तर टेम्परेचरमुळे हे असं स्नोसारखं तयार झालं आहे कारच्या काचांवर. आता ते स्क्रॅप करावं लागणार आहे. आणि आता आम्ही निघालो आहोत इंडियन स्टोअरला जायला, कारण आता संक्रांत येत आहे आणि संक्रांतीला मला तीळ, मुरमुरे या सर्व यांचे लाडू बनवायचे, शेंगदाणे, डाळ्या. तर त्याच्यासाठी मला जायचं आहे इंडियन स्टोअरमध्ये सामान घ्यायला, कारण इथल्या लोकल स्टोअर्समध्ये ते काही मिळत नाही. तर आपण पुढे बघूया का मी कुठल्या इंडियन स्टोअरमध्ये जात आहे. इथे तसे तर 5-6 इंडियन स्टोअर्स आहेत. तर हे आहे माझ्या घराजवळचं अपना बाजार नावाचं इंडियन स्टोअर. चला आपण मध्ये बघूया. तर इथे तुम्ही बघू शकता मुरमुऱ्यांचे 4-5 प्रकार आहेत. तर त्यातलं मी हे एक पॅकेट घेतलं आहे. इथे चितळ्यांची बाकरवडीसुद्धा आहे, ती पण मी घेतली. आणि हे आता आहे भाजीपाल्याचा सेक्शन, जो फ्रेश भाजीपाला असतो. तर यातलं मी थोडा भाजीपाला घेणार आहे. आणि इथे विड्याची पानंसुद्धा आहेत. आणि हे आहे मसाले वगैरे सर्व. तर यातले मसाले तर आत्ता सध्या मला कुठलेच नको आहे, मला फक्त हवं होते गूळ आणि तीळ, मुरमुरे, डाळ्या. तर इथे बघू शकताय कणकेचे पण खूप प्रकार आहेत, तांदळाचे आहेत. नंतर इथे कल्याण फरसाण खूप फेमस आहेत. तर कल्याण भेळचे सर्व प्रकार असतात इथे. तर इथे तुम्ही बघू शकताय की कल्याण मिसळ जी आहे ती मी आज ट्राय करणार आहे फर्स्ट टाईम, कारण याच्या आधी मी कधी वापरलेली नाही आहे कल्याण मिसळ, जी रेडी टू ईट असते. तर आज मी ती घेतलेली आहे. आणि मला इथे गूळ नाही मिळाला, म्हणून मी आता दुसऱ्या इंडियन स्टोअरला जाणार आहे. आणि तीळसुद्धा नाही मिळाली. तर दुसरं इंडियन स्टोअर माझ्या घरापासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर आहे, पण जायला 15 ते 20 मिनटंच लागतं फक्त कारने. बसने जायचं असलं तर थोडा टाईम लागतो. तर आम्ही आत्ता निघालो आहोत कारने. आणि त्या इंडियन स्टोअरसुद्धा मी तुम्हाला आत्ता दाखवते कसं आहे ते. तर तिथे बघूया आपल्याला गूळ मिळतो का. तर हे आहे ते इंडियन फूड हाऊस नावाचं दुसरं इंडियन स्टोअर. तर आपण मध्ये जाऊन बघूया ते कसं आहे आणि आपल्याला गूळ मिळतो का. तर मला तिथे गूळ मिळाला होता, तो मी घेतला आहे. आणि आता मी चालली आहे माझ्या आधीच्या घरी. तर ह्या बिल्डिंग्स ते आहे जिथे माझा आधीचा फ्लॅट आहे. तो आहे 8th फ्लोअरवर आणि तो आता आम्ही सध्या देणार आहोत रेंटने. तर तुम्हाला मी ते माझं घर दाखवते मधून. तर हे आहे त्याचं एंट्रन्स. इथे मध्ये गेल्यावर हे सुरुवातीला 4 वॉर्डरोब्स आहे तुमचे जॅकेट्स वगैरे लावायला. मग हा आहे डायनिंग एरिया आणि त्यालाच एक मोठी खिडकी दिलेली आहे. मग हे आहे किचन, गॅस. इकडे आहे OTG, मायक्रोवेव्ह आणि फ्रीज. आणि तिकडे पुढे गेल्यानंतर तुम्हाला दिसेल लिव्हिंग रूम पण खूप मोठी अशी आहे. आणि हे सुद्धा जे वॉलपेपर्स तुम्हाला दिसत आहेत ते सर्व मी स्वतः लावलेले आहे. ही आहे किड्स बेडरूम आणि इथला सुद्धा वॉलपेपर मीच लावला आहे. हा आहे स्टडी टेबल आणि ही आहे मास्टर बेडरूम. तर मास्टर बेडरूममधला पण जो वॉलपेपर तुम्हाला दिसतो आहे तो सुद्धा मी स्वतः घरी लावलेला आहे. तर हे असं माझं छोटंसं घर. आणि हा आहे बाहेरचा व्ह्यू. तर हे घर आम्हाला थोडं छोटं होतं कारण 2 बेडरूमचंच आहे, तर म्हणून आम्ही दुसरीकडे शिफ्ट झालो. आणि ते आता आम्ही जे घर राहतो ते 4 बेडरूमचं घर आहे. तर आता आम्ही परत निघालो आहे घरी जायला. तर आता आम्ही चाललो आहोत घरी. तर घरी जाता जाता थोडा उशीर झाला. मग आम्ही आता बनवतो आहे फालुदा. तर त्याच्यासाठी मी ठेवलं आहे इथे दूध तापायला. आणि त्यासोबत आज आहे मिसळसुद्धा. तर मिसळ तुम्हाला सांगितली होती कल्याण मिसळ जी रेडी टू ईट आहे ती मी ट्राय करणार आहे. तर त्याच्यामध्ये काय काय बघूया आपण ओपन करून. तर मी आत्ता हे ओपन करते आहे आणि हे ओपन करून बघूया की याच्यात आपल्याला काय काय दिसतं. तर मी हे ओपन केलेलं आहे आणि आता बघते की मध्ये काय आहे. तर याच्यात आहे 2 पॅकेट्स. एक पॅकेट आहे तर्रीचं, ज्याच्यातच मटकीसुद्धा आहे. आणि एक पॅकेट आहे फरसाणचं. तर हे 2च पॅकेट्स निघाले आहे याच्यात.
तर चला आपण ओपन करून बघूया की तर्री कशी आहे. तर हे तर्रीचं पॅकेट मी ओपन करते आहे आणि त्यांचं मी डिस्क्रिप्शन पण वाचलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की हे तर्रीचं पॅकेट ओपन करून याच्यात आपल्याला साधारण 500 ml इतकं पाणी टाकायचं आहे. तर मी आधी एका ह्या बाउलमध्ये काढून घेते सर्व तर्री. तर तुम्ही बघू शकताय ती खूप घट्ट अशी आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये 500 ml पाणी टाकूया. तर आता मी हा माझा एक मोठा ग्लास घेतलेला आहे. तर तो साधारण 500 mlचा आहे. तर मी याच्यात पॅकेटमध्येच थोडंसं पाणी टाकून हलवून सर्व काढून घेते. तर याच्यात मी काढून घेतलेलं आहे आणि आता हे 500 ml पाणी ॲड करते आहे आणि पाणी ॲड केल्यावर मिक्स करून घेते. तर हे झालं आहे मिक्स आणि आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कारण आपल्याला हे गरम करायचं आहे. तर ह्या कढईत मी ही जी आपण तर्री काढली होती आणि पाणी मिक्स केलं होतं ते काढून घेते आहे. तर सर्व मी असं छान काढून घेतलं आहे आणि गॅससुद्धा ऑन करते आणि आता हे मिक्स करून थोड्या वेळ उकळू द्यायचं आहे. तोपर्यंत आपण इकडे दुसऱ्या पॅकेटमधलं फरसाण काढूया. तर ह्या पॅकेटमध्ये आहे फरसाण जे मी आता ओपन केलं आहे आणि मी ह्या बाउलमध्ये ते फरसाणसुद्धा काढून घेते आहे आणि हे आता मी साईडला ठेवून देते. तर आपण आता तोपर्यंत फालुदा मिक्स ओपन करूया कारण आपलं दूध चांगलं बॉईल झालं आहे. मी 5-1 मिनटं ते आटवूनसुद्धा घेतलं आहे. तर आता फालुदा मिक्समध्ये असं एक पॅकेट निघालं आहे. तर मी ते पण कट करून दूध जे आपण आटवलेलं आहे त्या दुधामध्ये टाकणार आहोत. तर दूध तुम्ही बघू शकताय थोडं घट्ट झालेलं आहे छान. मी साधारण 1.5 लिटर दूध घेतलं होतं एका पॅकेटसाठी. तर याच्यात मी हे सर्व पूर्ण पॅकेट टाकलं आहे ज्याच्यामध्ये सर्व आहे. साखर आहे, ड्रायफ्रूट्स आहे, शेवया आहे. तर आपल्याला काहीच ॲड करायची गरज नाही. आणि इथे तुम्ही बघू शकताय की माझं सर्व आता छान रेडी आहे. तर ही आहे तर्री मिसळची, हे आहे फरसाण जे आपण त्या पॅकेटमधून काढलं, कांदा, कोथिंबीर, लिंबू आणि त्यासोबत जो मी मगाशी फालुदासुद्धा बनवला होता तो सुद्धा आता छान रेडी आहे. तर मी हे आता सर्व करते. तर इथे तुम्ही बघू शकताय का मी किती छान पद्धतीने सर्व केलं आहे दह्यासोबत आणि लिंबूसोबत. आणि इथे मी ब्रेड घेतलेला आहे पाव नसतो म्हणून. आणि परत एकदा तुम्ही याचा क्लोजअप बघू शकताय का मिसळ किती सुंदर दिसते आणि चवसुद्धा खूप छान होती पण थोडीशी स्पायसी होती ही. तर कल्याण मिसळ खूप छान आहे पण ज्यांना स्पायसी आवडतं त्यांच्यासाठी. तर हा होता माझा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. तर मी आजच्या दिवसात जे काही केलं ते तुम्हाला दाखवलं आहे. बाय बाय. हॅव अ नाईस डे. सी यू.